Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening, all of you. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पतंग उडवला की नाही? मुलांनी पतंग उडवणं आणि मुलींनी झोका खेळणं यामधलं काय काय केलं तुम्ही? आम्ही पतंग उडवले. आज आमच्या शाळेत 4 ते 5 पर्यंत उपक्रम घेतलेत. अरे वा. झोका खेळले की नाही? तर आमच्या शाळेत आम्ही डान्स केला. अरे वा. मॅम तुम्हाला आदिवासी दिनाच्या हार्दिक थँक्यू. थँक्यू. बरं पहा आपण मॅम 12 तारखेला काय आहे? 12 तारखेला काय पाहावं लागेल? काय काय बरं शाळेला 12 तारखेला सुट्टी आहे. पाहावं लागेल कॅलेंडर. मला पण नाही माहिती. पहा काय बरं. काल कुठपर्यंत झाले होते प्रश्न? काल हे प्रश्न मला वाटतं 7 पर्यंत झाले होते. 8वा झाला होता का? नव्हतं झाला. नव्हता झाला. प्रश्न क्रमांक 8 पासून सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 8 करूया. चला प्रश्न क्रमांक 8चं उत्तर द्या. मी क्वेश्चन रीड करते. माईक आता सर्वांचे म्यूट आहेत माझ्याकडून. एक मिनिट आपण पेन घेऊयात आता. Pick out a word which is not related to the house. हाऊस पुढीलपैकी कोणता शब्द हाऊसशी संबंधित नाही? हाऊसशी संबंधित नसलेला शब्द शोधायचा आहे. एटचं 3. व्हेरी गुड. असंच टाकत चला. 8चं 3. रोड, वॉल्स, रूफ, फ्लोअर हे आहेत. पहा घराशी. हाऊस म्हणजेच घर. घराला भिंती असतात. रूफ म्हणजे छत आहे. फ्लोअर म्हणजे फरशी असते, पण रोड नसतो घरामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. Which word in the web is not related to the flower? तक्त्यातील कोणता शब्द फुलाशी संबंधित नाही? फुलाशी संबंधित नसलेला शब्द. इंग्लिशचे टॉपिक जे आहे तुमचे खूप सोपे सोपे आहेत. इंग्लिश घेऊयात आपण फास्ट. त्यानंतर पुन्हा एकदा गणिताला सुरुवात होईल. आता नवोदयचं गणिताचं पुन्हा एक पाठ पाहूयात. ओके. पर्याय क्रमांक 2. ब्रिंजल. फ्लावर नाहीये ब्रिंजल. लोटस, सनफ्लावर, रोज हे कायच फ्लावर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द नेम ऑफ द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट शोन इन द पिक्चर. चित्रात दाखवलेल्या वाहतुकीच्या साधनाचे नाव निवडायचे. ट्रक, लॉरी, कार की व्हॅन? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. 10 आलं 4. फॅन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. Look at the picture and select the name of a thing we use while sleeping. चित्र पहा आणि आपण झोपताना वापरतो अशा वस्तूचं नाव निवडा.
आपण झोपताना या वस्तूचा वापर करतो. काय म्हणायचं मग याला? ओके, ऑप्शन नंबर 2. अरे हे 10च आलं. 11चं 3 म्हणणं आहे. बॅग, बेडशीट, कुशन आणि लोड. हे काय आहे? कुशन, उशी. झोपताना आपण या उशीचा वापर करतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर अँड वर्ड्स फ्रॉम द पेअर गिवन बिलो. पुढे दिलेले चित्र व शब्द यांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. बुक, पेन, इरेझर आणि चॉक. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. डस्टरला चॉक म्हटलंय त्यांनी, म्हणून ते चुकलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य शब्द निवडा. दिस इज कप, देन दिस पिक्चर इज ग्लास, सॉसर, स्पून, ऑयल, बाउल. ओके, ऑप्शन नंबर 3. काय म्हणायचं त्याला? स्पून. Next question, question number 14. Choose the correct picture for the word rose. Rose या शब्दासाठी योग्य चित्र निवडायचं आहे. ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. रोज मीन्स गुलाब. गुलाबाचं चित्र निवडायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. 15 ऑगस्ट इज अवर डॅश डॅश डे. रिपब्लिक, इंडिपेंडन्स, मदर्स की टीचर्स डे आहे. व्हेरी गुड. इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे मीन्स स्वातंत्र्य दिन. रिपब्लिक डे मीन्स प्रजासत्ताक दिन. मदर्स डे, टीचर्स डे हे करतो आपण सेलिब्रेट. मदर्स डे आणि टीचर्स डे जो की आपण मदर्स डे फिक्स काय किती तारखेला असतो बरं? मदर्स डे असं काही फिक्स तारखेचा नसतो, पण जागतिक असतो पहा मदर्स डे. हा विराज, कधी असतो मदर्स डे? 8 मार्च. 8 मार्च. मदर्स डे असतो का 8 मार्चला? 8 मार्चला तर महिला दिन असतो ना, वुमन्स डे असतो. हो मॅम. हा, वुमन्स डे. फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात पहा सगळे डे. ते व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर 8 दिवस असतात वेगवेगळे डेज, त्याच्यामध्ये असेल बहुतेक. पण मॅम चॉकलेट डे, फादर्स लेडी डे डे. जून महिन्यात येतो. हा, फादर्स डे 16 जून. मध्ये. सिलेक्ट द करेक्ट 15 ऑप्शन. जून. योग्य पर्याय निवडा. द गर्ल हॅज अ डॅश डॅश इन द गिवन पिक्चर. काय आहे? स्टमक एज, हेड एज, कफ अँड कोल्ड की फेवर? कौशल हात लावतायचे सांग ना लवकर. काय दुखतंय पहा चित्रातील बाईचं? काय दुखतंय? हेडेच म्हणजे डोकेदुखी. स्टमक एच म्हणजे पोटदुखी. हेडेच मीन्स डोकेदुखी. कफ अँड कोल्ड म्हणजे सर्दी, खोकला आणि फिवर म्हणजे ताप. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. टाईप ऑफ प्लांट्स. शर, कॅक्टस आणि क्लाइंबर. याच्यामध्ये ऍडजस्ट होणार काय आहे? बर्ड, रूट, स्टेम की हर्ब? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर, अरे काहीच 4 सुद्धा आलं. हा, 4च राईट आहे. हर्ब. हर्ब राईट आहे. हर्ब. बर्ड म्हणजे कळी, रूट म्हणजे मूळ, स्टेम म्हणजे देठ आणि हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. या सर्व वनस्पती आहेत. आणि हे बर्ड, रूट, स्टेम हे काय झाले? पार्ट्स ऑफ प्लांट्स झाले. क्वेश्चन नंबर 18. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. टूल्स यूज बाय मेकॅनिक. मेकॅनिक काय काय यूज करतो ते साहित्य पहा. ड्रिल, स्क्रू, नट्स. या व्यतिरिक्त आणखी तो काय यूज करू शकेल? रोस्ट, स्वेस, सिलेंडर की स्वानर?
ऑप्शन नंबर 4 व्हेरी गुड. स्पॅनर, नट बोल्ट काढण्यासाठी वगैरे ते पाना असतो त्याला स्पॅनर असं म्हटलं जातं. तर हा टॉपिक तर संपलेला आहे. त्याच्या पुढचा टॉपिक घेतलाय मी लगेच 4 नंबरचा. तर तो 4 नंबरचा टॉपिक आता आपण पाहूयात. यामध्ये कोणाला काही डाऊट होता का? तिसऱ्या टॉपिक मध्ये कोणाला काही डाऊट होता का? नो इंग्लिशचे टॉपिक सोपे असतात. मॅम. प्रश्न होता. इंग्लिश मध्ये एवढंच महत्वाचं आहे की तुम्हाला फक्त इंग्लिशचं वाचन व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. आता आपल्या सरावासाठी जे आपण पुस्तकं वापरतो, नवनीत प्रकाशन असेल किंवा इतर प्रकाशन असतील, यामध्ये जे इंग्लिश दिलेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं मराठीमधून स्पष्टीकरण दिलेलं. हे मराठीमध्ये नको होतं पहा. हे मराठी होतं म्हणूनच खरी हे होतं की तुमची प्रॅक्टिस कमी पडते. हे मराठीमध्ये जे लिहिले तर ते नको होतं. थोडंसं मराठीमध्ये लिहिलेलं असल्यामुळं तुम्हाला लगेचच अर्थ कळतो आणि अर्थ कळला की ते ऑप्शन समजायला काही खूप कठीण नसतं. अर्थ समजणं खूप महत्वाचं आहे. इंग्लिशमध्ये प्रश्नांचा अर्थ समजणं खूप महत्वाचं आहे. तर सॅम्पल क्वेश्चन्स इथे गोल केलेले आहेत, पहिलेच सोडवलेले आहेत म्हणून सॅम्पल क्वेश्चन नको घ्यायला. आपण जाऊया डायरेक्ट प्रॅक्टिस क्वेश्चन कडे. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. टॉपिकचं नाव काय? आपल्या टॉपिकचं नावच राहिलंय. Correlating words with pictures, action words and describing words. यामध्ये क्रियापदाचे व विशेषणाचे चित्राशी परस्पर संबंध जोडणे. म्हणजे क्रियापद असेल किंवा विशेषण असेल यांचं आणि चित्राचं यांचं काय असेल रिलेशन असेल. कशा प्रकारचे रिलेशन असेल ते आपण या क्वेश्चन्स मध्ये पाहूयात. क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर. पुढील चित्राकरता योग्य क्रियावाचक शब्द निवडा. लाय, फॉल, स्लीप, सिट. काय असेल? ऑप्शन नंबर 3 व्हेरी गुड. स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे, लाय मीन्स खोटे बोलणे, फॉल म्हणजे पडणे, सिट म्हणजे बसणे. क्वेश्चन नंबर 2. चूज द प्रॉपर डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. पुढील चित्राचे योग्य वर्णन करणारा शब्द निवडा. मुलाची कंडिशन कशी आहे, काय असेल, त्याचा हावभाव जो आहे तो कसा आहे, स्केअर्ड आहे, अँग्री आहे, हॅप्पी आहे की ग्लॅड आहे. ऑप्शन नंबर 2 व्हेरी गुड. अँग्री आहे, रागावलेला आहे. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, हॅप्पी मीन्स आनंदी आणि ग्लॅड म्हणजे सुद्धा आनंदी. क्वेश्चन नंबर 3. विच वन इज नॉट अ डिस्क्रायबिंग वर्ड फॉर मिल्क. दिलेल्या पर्यायातील मिल्कचे वर्णन नसलेला शब्द कोणता? व्हाईट मिल्क, हेल्दी मिल्क, क्रीमी मिल्क, स्ट्रॉंग मिल्क. याच्यामध्ये आपण मिल्क साठी कोणतं ऍडजेक्टिव्ह यूज करत नाही. वर्णन करण्यासाठी आपण शक्यतो विशेषणाचा वापर करतो. मग असं विशेषण कोणतं वापरू शकत नाही आपण. ऑप्शन नंबर 4 स्ट्रॉंग. स्ट्रॉंग मिल्क नाही म्हणत आपण. मिल्क पिल्यामुळे स्ट्रॉंग होतो पण स्ट्रॉंग मिल्क नाही. व्हाईट मिल्क म्हणू शकतो, हेल्दी मिल्क, क्रीमी मिल्क. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अन ऍक्शन वर्ड. पुढील पैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही? कम, गो, जम्प, हॅपी. ऑप्शन नंबर 4 हॅपी. हॅपी ही काय ऍक्शन नाही, ही एक इमोशन आहे. सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. पुढील चित्राचं वर्णन करणारा शब्द निवडा. हार्ड, शार्प, रफ की सॉफ्ट. शार्प. व्हेरी गुड. शार्प. कसं आहे? नाईफ इज शार्प. टोकदार. Question number 6. Which of the given picture is related to the action word jump?
चित्रांपैकी जंप या क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र निवडायचं आहे. जंप कुठे आहे? जंप करतानाचं व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. चूज अ प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू पेन. पेन या शब्दाशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा. रीड, सी, राईट, इंक. ऑप्शन नंबर 3, 4 असे वेगवेगळे ऑप्शन्स येत आहेत. पेनचा संबंध असतो लिहिण्याशी. राईट. क्वेश्चन नंबर 8. Which word correctly describe the man sitting under the tree? झाडाखाली बसलेल्या माणसाचे योग्य वर्णन करणारा शब्द कोणता? हे मराठी ना अजिबात नको होतं बा. प्रश्नही सोपे आहेत. मराठी देण्याची काहीच गरज नव्हती. मराठीमुळे तुमचं जे वाचन आहे किंवा जी प्रगती आहे, जी प्रोग्रेस आहे आपण म्हणतो, ती थोडीशी थांबते. मराठीचं देणं घेणंच नाही तर मराठी नको होत असं लिहिलेलं पण. ही सवय लागते. ऑप्शन नंबर 3 ओल्ड. कसा माणूस आहे? ओल्ड आहे, वृद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. पूर्ण दिसत नाहीये. विच वर्ड इज नॉट ऍक्शन फॉर द थिंग इन द पिक्चर? पुढील चित्रातील वस्तूसाठी कोणता क्रियावाचक शब्द योग्य नाही? कॅच, कट, थ्रो आणि हिट. ऑप्शन नंबर 2 आणि 4 असे 2 ऑप्शन्स मिळतात. कट कसा? कट होऊ शकतो ना. हिट असायला हवा माझ्या मते. कॅच द बॉल, थ्रो द बॉल आणि हिट. हिट म्हणजे तापवणं होतं पण हा हिटचा मिनिंग. बोला प्रांजलचं काय म्हणणं आहे? प्रांजल आणि मुग्धा दोघींचे. मॅम आम्हाला हिट म्हणजे क्लासमध्ये फेकणे सांगितलंय. हिट म्हणजे फेकणे येतो का? बरोबर आहे. मग हिट म्हणजे फेकणे. हिट म्हणजे फेकणे नाही पण आपटणे होऊ शकतं. पहा, आपटणे. हिट कट नाही करू शकत. बरोबर आहे. आपण तसंच सांगितलंय आम्हाला क्लासमध्ये. आपटणे बाउन्स करणे म्हणजे हिट होऊ शकतो. फेकणे नाही होऊ शकत कारण फेकण्यासाठी तर थ्रो आलेला आहे शब्द. कट पाहिजे इथे. ऑप्शन नंबर 2 राईट आहे. Question number 10. Which of the given word correctly shown the action shown in the picture? पुढील चित्रातील कृतीकरिता कोणता क्रियावाचक शब्द योग्य आहे? लिफ्ट, पिक, पुश, पुल. प्रांजलचा हँड रेज आहे. प्रांजल काय म्हणणं होतं का प्रांजलचं? टीचर मला दुसरा क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन होता का तुला? समजला नव्हता? हा बरं घेऊयात. हा. बरं या क्वेश्चनचा सांगा, तुमचं एवढं आन्सर सांगा. द प्लांट्स रेग्युलरली. ऐका, आराध्या ग्रुपवरती होमवर्क पाठवता येतो पण मी काल सेटिंग चेंज केली होती. तुम्ही काय करता, क्लास झाला की लगेच एवढ्या वेळा मेसेज येतो की मॅम होमवर्क पाठवा, होमवर्क पाठवा. म्हणजे काहीतरी अचानक काम पण येऊ शकतं आणि मी तो टाईप पण करत असते. तेवढ्यामध्ये जवळजवळ 20 एक मेसेज येतात आणि जे काही कामाचं आहे ते निघून जातं. म्हणून मी तिथे लगेचच सेटिंग बदलते. पण आज सुट्टी होती आणि त्या सुट्टीच्या ह्याच्यामध्ये मी आज ऑफलाईनही सुट्टी, सगळीकडे ते विसरून गेले की आज सेटिंग चेंज करावी. आणि असं काही हरकत नाही की तुम्ही जर तिकडे ग्रुपवरती नाही ना होमवर्क पाठवला, मला पर्सनली पाठवा किंवा एखादा मेसेज करा. फक्त एवढंच कारण होतं की तुम्ही खूप सारे मेसेज करता आणि विनाकारण मेसेज केलेले मला आवडत नाहीत. काय होतं की आपले जे महत्वाचे मेसेज आहे, जे सांगायचं आहे, बोलायचं आहे महत्वाचं, ते निघून जातं.
रेकॉर्डिंग वगैरे पाठवा. एकदा कोणीतरी सांगितलं, एक जणाचा मेसेज दिसतोय, किंवा होमवर्क पाठवा. कोणाचा तरी एक जणाचा जरी मेसेज असला तरी पुरेसा आहे, एवढं इनफ होतं. पण खूप अगदी मिनिटाला होमवर्क पाठवा, होमवर्क पाठवा, रेकॉर्डिंग पाठवा, पाठवणारच आहे. उलट तोही पाहता पाहता वेळ निघून जातो आणि मी विसरून जाते, पुन्हा राहून जातं काहीतरी काम आलं की. बरं, इथे 10 नंबरचा क्वेश्चन होता. योग्य जी क्रिया आहे तर ती आहे पुश, ढकलणे. लिफ्ट, लिफ्ट म्हणजे काय? उचलणे. पिक म्हणजे तोडणे. आणि पुलचा म्हणजे होतो ओढणे. आणि याच्या अपोजिट असतो पुश, हा ढकलण्याचं काम करतोय. बरं, दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन काय होता तो पाहूयात. बरं, पाहता या चित्राचं वर्णन करणारा शब्द आपल्याला निवडायचा होता. स्केअर्ड, स्केअर्ड म्हणजे कसा? घाबरलेला. पण हा मुलगा अजिबात घाबरलेला नाही दिसत आहे, तो अँग्री दिसतोय, चिडलेला दिसतोय. म्हणून आपण इथे अँग्री केलं. हॅपी, आनंदात तर तो नाहीये. आणि ग्लॅड, ग्लॅड म्हणजे पण आनंदी होतो. याच्यामध्ये काय होतं न समजण्यासारखं? प्रांजल, आता समजला का? प्रांजल, आता हा प्रश्न समजला का? आन्सर काही वेगळा आहे हो. का? नाही, आन्सर केला पण 9th हे वाला करायचं दुसरा ना? क्वेश्चन होता. हा, मॅम दुसरा क्वेश्चन होता 9th वाला. 9th वाला. ओके, 9 मला नंबर. दुसरा क्वेश्चन आला होता. कुठला? हाच का? क्वेश्चन नंबर सांग मला. मॅम मला दुसरा क्वेश्चन आला होता, मी ग्रुपला पाठवलाय. ओके, बरं. पुस्तकामध्ये तुमचा वेगळा क्वेश्चन होता का, या व्यतिरिक्त होता? बरं, खूप कठीण असेल, नसेल समजत तर पाठवा, आणि समजत असेल तर काय अडचण नाही. बरं, चालतंय. मी पाहते काय क्वेश्चन होता, तो पण पाहते. त्यापूर्वी क्वेश्चन नंबर 11 सध्या. विच ऑफ द फ्रूट इज सोअर? पुढीलपैकी कोणते फळ सोअर म्हणजेच आंबट आहे? आंबट चवीचं फळ चित्रामध्ये कोणतं दिसतं ते पहा. ऑप्शन नंबर 3 लेमन. चिकू, बनाना, लेमन आणि ऍपल हे फ्रुट्स आहेत. इथे यामध्ये आंबट चवीचं फळ हे लेमन आहे. क्वेश्चन नंबर 12. चूज द पिक्चर दॅट डिस्क्राईब द वर्ड हार्ड. हार्ड या शब्दाचं वर्णन करणारे चित्र. हार्ड म्हणजे ते कठीण घ्यायचंय. काय असेल हार्ड यामध्ये? ऑप्शन नंबर 2 स्टोन. स्टोन इज हार्ड. अदर पिक्चर इज सॉफ्ट. पण हार्ड इथं सॉफ्ट म्हणायला जे फायर आहे, अग्नी आहे, तर त्याला हार्ड आहे म्हणता येत, तो सॉफ्ट पण नाही. तो एकदम ज्वलनशील आहे, याच्यासाठी वेगळा शब्द हवा होता. पण हार्ड चं वर्णन करणारा हा स्टोन होतो. सॉफ्ट, कोल्ड, हॉट. हॉट होऊ शकतं, हॉट फायर, कोल्ड आईस्क्रीम, सॉफ्ट फ्लॉवर असं येऊ शकतं, किंवा कलरफुल फ्लॉवर. क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन दिस पिक्चर? या चित्रातील मुलगी काय करत आहे? प्लेइंग, ड्रिंकिंग, काउंटिंग, डान्सिंग. प्रांजलचा क्वेश्चन काय मला दिसला नाही. काही वेगळा असेल, कठीण असेल तर पुन्हा पाठवा ग्रुपवरती. ओके, ऑप्शन नंबर 3 म्हणणं आहे काउंटिंग. मोजते, ही कप मोजण्याचं काम चालू, म्हणजेच काउंटिंग चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग? चित्रामधला मुलगा काय करतोय पहा. डस्टिंग द फ्लोअर, वॉशिंग द फ्लोअर, विपिंग द फ्लोअर, स्वीपिंग द फ्लोअर. त्याला काय असेल आन्सर?
ऑप्शन नंबर 4. स्वीपिंग द फ्लोअर. डस्ट नाही काढत आहे तो. डस्टिंग म्हणू शकतो ना आपण त्याला. डस्टिंग द फ्लोअर, धूळ काढण्याचं काम करतोय तो. धूळ झाडण्याचं काम. स्वीप पण होऊ शकतं, झाडू मारण्याचं काम, पण डस्टिंग द फ्लोअर. पण डस्टिंग साठी तो एखादं क्लॉथ पण घेऊ शकला असतं, हो की नाही. याचा आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे की 1 आहे, एकदा चेक करा. डस्टिंग पण होऊ शकतं आणि स्वीपिंग पण होऊ शकतं. बोला मुग्धा. मॅम 4 आहे कारण तो झाडून घेतोय हो, ना. स्वीपिंग म्हणजे झाडून घेणं होतं आणि डस्टिंग म्हणजे धूळ काढणे, डस्ट. वॉशिंग द फ्लोअर म्हणजे फरशी धुण्याचं काम आहे. वायपिंग द फ्लोअर म्हणजे पुसण्याचं काम आहे, झाडण्याचं काम आहे. वरची खराब करीत आहे. ओके, मॅम ऑप्शन नंबर 4. ओके ओके, 4 करा मग. 4 नंबर आहे ना, 4 करा. 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. चूज अ करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर क्यू. दिलेल्या पर्यायामधून क्यू या शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. क्यू मीन्स रांग. कशी आहे? हॅपी, लॉंग, हेवी की टॉल? ऑप्शन नंबर 2 लॉंग. लॉंग क्यू होऊ शकते. लांब रांग म्हणतो आपण. लांब पर्यंत रांगा लागलेल्या होत्या. म्हणजे इथे रांगासाठी क्यू हा वर्ड आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 16. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द काव डुईंग इन दिस पिक्चर? पुढील चित्रातील गाय कोणती कृती करत आहे? The cow is standing. The cow is eating something. The cow is grazing. The cow is drinking water. ऑप्शन नंबर 2 16चं 2 म्हणणं आहे. इटिंग समथिंग. ग्रेज. ग्रेज म्हणजे चरणे, आनंदाने चरण्याचं काम ती करते. काव इज ग्रेझिंग. चरण्याचं काम, चारा खाण्याचं कामाला. मॅडम मी पण सांगितलेलं. हो, बऱ्याच जणांचं ऑप्शन नंबर 2 होतं. मॅडम माझं 3 होतं. ओके ओके ओके, हा होतं. मॅम बरं बरं बरं, मला ओके, तुमचे सर्वांचे 3 होते. बहुतेक मला 16 नंबरचा 2 मागे कोणाचा तरी दिसत असेल. असं काहीसं झालं असावं. चला, सर्वांचं राईट आहे. समजलं ना क्वेश्चन? चूज द करेक्ट लेटर टू गेट द नेम ऑफ अ बर्ड. एका पक्षाचं नाव मिळवण्याकरता योग्य अक्षर निवडा. इथे काय ठेवावं म्हणजे एक बर्ड तयार होईल, बर्ड नेम तयार होईल. वीट, पी, ग्राम की बीन? ऑप्शन नंबर 4 आणि 2. पृथ्वीराज, वृंदा, साईराज, दिया, मनस्वी, रेवती, कुणाल, साईराज यांचं आन्सर मिळत आहे. बर, पण आता इथे कसं तयार करायचं होता? वीट कॉक जुळणार नाही. पीक कॉक. आता हे चित्र आहे कॉकचं, म्हणजे कॉक जोडून आला पाहिजे. पीक कॉक, पीकॉक होतो. पीकॉक हे बर्ड आहे. पी ग्राम असं पण नसतं, पी बिन पण नसतो इथे. सॉरी, हा काय म्हणता येईल इथे? ग्राम कॉक नसतो, बिन कॉक, कॉक जोडायचं होतं इथे. पीकॉक होऊ शकतो. हा पुढचा प्रश्न. पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर द गिवन ऍक्शन वर्ड. पुढे दिलेल्या क्रियावाचक शब्दासाठी योग्य ठरणारं चित्र आपल्याला निवडायचं आहे. जार, बुक, प्लेट आणि रुरल. रुलर ऍक्शन वर्ड आहे यामध्ये. क्लोज, ओपन, रीड. असं कुठलं चित्र आहे की ते आपण क्लोज करू शकतो, ओपन करू शकतो, रीड करू शकतो? ऑप्शन नंबर 2 बुक. बुक आपण क्लोज करू शकतो, ओपन करू शकतो, रीड पण करू शकतो. व्हेरी गुड, राईट आहे बुक. क्वेश्चन नंबर 19. सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरण्याकरिता योग्य शब्द निवडा. सी,
आईजने आपण सी करतो तर इयरचं काम काय आहे? हिअर, स्मेल, वॉकी, टेस्ट. सर्वांचं आन्सर मिळते ऑप्शन नंबर 1, हेअर. ऐकण्याचं काम. ऐकण्याचं काम. हेअर म्हणजे केस पण होतं, पण हेअरचं स्पेलिंग ते वेगळं होतं. HAIR होतं. आणि HEAI हेअर म्हणजे ऐकणे. HARE हेअर म्हणजे ससा पण होतो. म्हणजे हे होमोफोन्स झाले. त्यांचं प्रोनाउन्स सेम करतात, पण स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगळा असतो. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. निडल. निडलचं काम काय आहे? सीव, हेम, स्ट्रिंग. या व्यतिरिक्त काय असेल? टॉस, स्पिल, ब्लँक, स्टिच. मला येऊ द्या प्रश्नाचं उत्तर फास्ट. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 म्हणणं आहे. बरं, निडल. निडल म्हणजे काय? सुई. सुईचं काम काय होतं? सीव म्हणजे शिवण्याचं काम होतं. हेमचं होतं. हेम म्हणजे आपण दोमड वगैरे घालतो की नाही पिको फॉल करण्यासाठी, तसं ते दुमड घालून शिवणं ते पण होतं. त्यानंतर स्ट्रिंग म्हणजे काय म्हणता येईल ते सुतळीसारखी माळ, ते शिवण्याचंच एक काम झालं, ते पण होतं. त्यानंतर टॉस फेकत नाही आपण. स्पिल म्हणजे गळते. ब्लँक म्हणजे लुकलुकणे किंवा उघडझाप करणे. आणि स्टिच म्हणजे शिलाई करणे, स्टिच होऊ शकतं. सिलेक्ट द प्रॉपर ऍक्शन वर्ड. योग्य क्रियापद निवडा. कर्ड. कर्ड आपण काय काय करू शकतो? शेअर करू शकतो, स्पिल्स करू शकतो, ईट करू शकतो. आणखी काय काम आहे त्याचं? वॉश, कट, पिल की चर्न. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. कर्ड मीन्स दही. दही आपण एकमेकांना देऊ घेऊ शकतो, शेअर करू शकतो, स्पिल करू शकतो. त्यानंतर ईट करू शकतो आणि त्याचं ताक पण करू शकतो. घसळून ताक केलं जातं त्याचं. Question number 22. Complete the box by choosing the correct action word for the given word. दिलेल्या शब्दाकरिता योग्य क्रियापद निवडून चौकट पूर्ण करा. स्पिनॅच चं काम काय आहे? बाय, वॉश, ईट. आपण स्पिनॅचशी काय काय करू शकतो? लंप, स्क्रिबल, उबल की कुक. ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. काय काय करू शकतो आपण? कुक करू शकतो. स्पिनॅच मीन्स पालक, एक व्हेजिटेबल आहे. बाय करू शकतो म्हणजे विकत घेऊ शकतो, तो धुवू शकतो, खाऊ शकतो आणि शिजवू शकतो, कुक करू शकतो ती. लंप म्हणजे काय म्हणता येईल पा? ढेकूळ पण होतं लंप म्हणजे, किंवा एक जागी साठवून राहणं, गुठळ्या तयार होणं, याला लंप असं म्हटलं जातं. लंप्स. त्यानंतर स्क्रिबल. स्क्रिबल म्हणजेच घाईघाईमध्ये आपण लिहिणं, हे सुद्धा स्क्रिबल आहे. आणखी 1-2 वर्ड आहेत स्क्रिबल एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. तसंच उबल. उबल म्हणजे एखाद्याने कोणीतरी चिडल्यानंतर जे काही भावना आहे तर ते चेहऱ्यावरती दिसणं, तर ते पण होतं. किंवा डळमळणं पण होतं. असे अनेक अर्थ असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन वर्ड. लिफ्ट. दिलेल्या शब्दाकरिता योग्य पर्याय निवडा. लिफ्ट काय करू शकतो पहा आपण? उचलणे. आपण उचलू काय शकतो? द वॉल, द फार्म, द रिव्हर की द बॉक्स. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. एवढीच गोष्ट आपण उचलू शकतो, लिफ्ट करू शकतो. वॉल भिंत उचलू शकत नाही, शेती उचलू शकत नाही, आणि रिव्हर म्हणजे नदी सुद्धा आपण उचलू शकत नाही. तर हा होता टॉपिक नंबर 4. आता 5 नंबरचा. 4 नंबर मध्ये काय अडचण आहे का?
4 नंबरचा टॉपिक सर्वांना व्यवस्थित समजला का? मॅम स्पिनाक म्हणजे पालक. काय? स्पिनाक म्हणजे पालक असते. नाही, म्हणजे पालकच सांगितलं ना मी, पालक एक व्हेजिटेबल. बरोबर ना, पालकाची भाजी तेच सांगितलं मी. वेगळं म्हटलं का मी तुम्ही तुम्हाला मॅम काही? फक्त भाजी म्हटलेला. भाजी आहे ना, मग पालक म्हणजे भाजी, पालक म्हणजे पेरेंट्स, या अर्थानं तुम्हाला वाटू नये म्हणून मी म्हटलं एक व्हेजिटेबल आहे पालक, पालकाची भाजी, ग्रीन लिव्ज असणारे. ओके, बर. आता हा टॉपिक रायमिंग वर्ड्स आहे. अगदी इयत्ता पहिलीपासून मॅम आम्हाला सर्वांची क्लासमध्ये झालंय. झालंय. ओके ओके, सर्वांची ओळखीचा असणारा हा टॉपिक रायमिंग वर्ड्स आणि आवडीचा, अगदी इयत्ता पहिलीपासून सर्व मुलांना आवडणारा टॉपिक. आवडतो ना तुम्हाला? रायमिंग वर्ड्स मध्ये वाचन सुद्धा छान जमायला लागतं. वाचन करताना सुद्धा रायमिंग वर्ड्स अगोदर शिकवले जातात. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स आणि त्यानंतर नंबर येतो तो रायमिंग वर्ड्सचा. रायमिंग वर्ड्स मुळे इंग्लिशचं वाचन सुद्धा सहजपणे करता येतं. बरं, यमक जुळणारे शब्द म्हणजे शेवटचे एखाद 2 अक्षर तिथे सारखे असतात आणि उच्चार शेवटी शेवटी थोडासा सारखा असतो. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम विथ द रेस्ट? पुढीलपैकी कोणता शब्द इतर शब्दाशी यमक जुळणारा नाही? वॉक, टूक, टॉक की चॉक? असं करते मी आता, ऑप्शन्स रीडच करत नाही. ऑप्शन रीड केले की तुम्हाला सर्वांना समजणार. ज्यांना रीड करायला येत नाही त्यांचं सुद्धा काम होऊन जाणार. ऑप्शन नंबर 2, व्हेरी गुड. टूक यामध्ये ऑड आहे, वेगळं आहे. वॉक, टॉक, चॉक हे एकमेकांशी रायमिंग होतात. फाइंड अ वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द अदर वर्ड्स. इतर शब्दाची यमक न जुळणारा शब्द शोधून काढायचा आहे. पिक, टिक, पिंक, किक. सवयीप्रमाणे मी वाचून टाकला. सॉरी, इथे एक शब्द चुकीचा वाचला गेलाय. ऑप्शन नंबर 3. काहींचा 3 आणि 4 अशी 2-2 आन्सर मिळाले. हा पीक नाही, पिंक आहे. रायमिंग वर्ड्स बोलता बोलता याला पीक म्हटले पहा मी. हा पीक आहे, पीक. हा पिंक आहे आणि हा किक आहे. पिंक, पिक, टिक, किक हे एकमेकांशी राईम्स आहेत, पण पिंक हा नाही होत. क्वेश्चन नंबर 3. Which of the following is not a pair of rhyming words? पुढील पैकी यमक न जुळणारी जोडी कोणती? 3 नंबरचा क्वेश्चन. ओके, 3चं 4 आलं, वृंदाचं, दियाचं आलं, रेवती, यशवर्धन, साईराज, तेजस्विनी, स्वराज, मनस्वी, मुग्धा, पृथ्वीराज. एका जणाने एकदाच उत्तर द्यायचं, 2-2 वेळा नाही द्यायचं. पुढच्यांची नावं मला दिसत नाहीत. ओके, ऑप्शन नंबर 4. फिट हिट रायमिंग आहेत. पिंक सिंक हे पण रायमिंग पेअर आहे. बेक मेक हे पण आहे. रीड आणि रिच हे एकमेकांशी रायमिंग पेअर नाहीये ही. क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारी योग्य जोडी निवडा. 5च प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. शेवटचा 1.5 मिनिट राहिलाय, मध्येच लिंक थांबेल. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत यामध्ये, तुम्हाला स्वतः सुद्धा जमेल सोडवायला. ऑप्शन नंबर 2, 1, 1 अशी वेगवेगळे आन्सर्स येतात. ओके. टॉल बॉल, टेल डॉल, गुड बुक, मॅन पेन. बर, आता यामध्ये योग्य असा जुळणारा आहे टॉल बॉल. ऑप्शन नंबर 1. आपला हा लास्ट क्वेश्चन असणार आहे आजच्या सेशन मधला. विच ऑफ द पेअर ऑफ वर्ड फ्रॉम द पोयम इज रायमिंग? पुढील कडव्यातील यमक जुळणारी कोणती जोडी बरोबर आहे? फाईट शिप, फाईट शिप. ऑन अ ब्लू हिल when the wind stops, you all stand still.
पहा कोणती होऊ शकते. ऑप्शन नंबर 5चं 3 म्हणणं आहे. हिल स्टील